मी आम्रपाली लोखंडे. तर तुम्ही म्हणत असाल की माझे हल्ली व्हिडिओ 15 दिवस झाले व्हिडिओ बंद आहेत. तर त्याचं कारण असं की मी सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील की मिस्टरांचा अपघात झालेला होता. त्यांचा पाय क्रॅक झाला आहे आणि त्याचं मोठं ऑपरेशन झाले. तर आता स्टेबल आहेत व्यवस्थित. आता त्यांना डिस्चार्ज वगैरे देऊन घरी आणलेलं आहे. तर आता घरातले करते पुरुष हे माझे मिस्टरच आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त मला घरात कोणाचाही सपोर्ट नाही आहे. जे करतील पूर्व दिशा तेच आहेत, तेच करतात. सगळं घर त्यांच्यावरच चालतं, तेच हँडल करतात. मी फक्त हाऊसवाईफ आहे. मी फक्त घरातली कामं वगैरे करते. संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. आणि आज असं झाले की सगळी ते आता बेडरेस्ट आहेत, त्यांना बेडरेस्ट आहे, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली आहे. मी कुठल्याही गोष्टीचा मला अनुभव नाही. बाहेरला कुठलीही गोष्ट मी कधी बाजार नाही, दुकान नाही, कुठल्याही गोष्टी करत नाही आहे. पण आता संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे आणि मी ती हँडल करते. तर मला खरंच खूप वाईट वाटते, कारण सवय नाही आहे कुठल्याही गोष्टीची. आणि खरं सांगू का, कधी कोणावर वेळ येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे माणसानं ना नेहमी असं ऑन राहिलं पाहिजे. खरंच कंटिन्यू कुठल्याही कामाला असं पाठीमागं नाही फिरलं पाहिजे. प्रत्येक कामं येणारी केली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. आज बघा ना, मला अनुभव नाही तर आज खूप जड जातात गोष्टी, कारण आज मिस्टर करते माणूस माझ्या घरात आहे, त्यामुळे आज मला सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. खूप जड जाते. पण हां, मी हिंमत नाही हारणार, कारण मिस्टरांना मी ऑपरेशन वगैरे करून मी घरात आणलेलं आहे. पण आज पुन्हा नव्याने त्यांना उभं करण्याची जबाबदारी मी घेतली आहे आणि मी नक्की त्यांना पहिल्यासारखं पुन्हा नक्की उभा करणार. नक्की त्यांच्या स्वतःच्या पायावर चालाय, फिरायला, काम करायला, सगळ्या गोष्टींना मी त्यांना रेडी करणार आहे. कारण ते आहेत तर आम्ही आहेत, नाही तर काहीच नाही. आणि खरंच ईश्वरचरणी प्रार्थना करते की मला प्रत्येक गोष्टीला सामोरे जायची ताकद देव, हिंमत देव. मी या संपूर्ण गोष्टी, आज माझे मिस्टर बेड पडून आहेत, तर संपूर्ण घराची जबाबदारी पेलण्याची ताकद मला द्यावी, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.